नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण ओलामध्येच काम केले. जवळपास 6 ते 7 राईड आपण ओलाच्या केल्यात आणि इन्सेंटिव्ह पण घेतलाय. तर कशा इन्सेंटिव्ह घेतला किंवा कोणत्या ॲपची किती राईड पडल्या बघा व्हिडिओमध्ये, नक्की आवडेल. फर्स्ट राईड आपल्याला पडली आहे ओलाकडनं पिंपळे गुरव पिंपळे सावदागरपासून बेबेवाडीला कधी गेलो नाही मी. तर फर्स्ट टाइमच चाललोय. 257 फेर दाखवलंय. कस्टमरचा कॉल पण झालोय. आपण लोकेशनला आलोय आणि बघूया आता नक्की हा एरिया कुठे आहे आणि तिथनं राईड आपल्याला भेटतात का. बेबेवाडीला कस्टमरला सोडलंय आपण. फर्स्ट टाइमच चालतोय. मग आपलं हे मार्केट यार्डपासनं पुढं थोडंसं आहे, स्वारगेटच्या बस स्टँडच्या तिकडे पुढं आणि भारतीय विद्यापीठच्या लेफ्ट साईडला. तर कस्टमरचं बिल झालं 347 आणि आपल्याला भेटले 256. तर आता आपण चाललोय पुढं मेन हायवेला, कारण थोडंसं आतमध्ये होतं एक 800 मीटर. तर थोडंसं स्टीफ टर्न आहे इथं. तर ठीक आहे, आपण वरती जाऊया मेन हायवेला आणि तिथनं बघूया राईड कुठं पडते. आता ओलाचं केलंय चालू, ओला तर आहेच चालू आपलं. उबेर आणि रॅपिडो पण ऑन केले आणि बघूया आता इथनं आपल्याला कोण नेते. बहुतेक ओलाची पडली पाहिजे, म्हणजे आपल्याला कंटिन्यू 7 वाजले त्यांची ती इन्सेंटिव्हची 7 ते 11 वाजेपर्यंत 4 राईड करायचे. तर ते आपल्याला 300 रुपये देतात. तर एक तर झाली आपली, पण ती 7च्या आधी झालेली आहे आणि बघूया आता किती वेळ लागते. आपण आलो एअरपोर्ट रोडला, कस्टमरला सोडले. आपल्याला तिथनं भारतीय विद्यापीठच्या अलीकडनंच एक राईड पडली होती, कल्याणीनगर म्हणून आलं. म्हणलं कोणती पण असू दे, ओलाकडनं आहे तर घेतली. पण ती एअरपोर्ट रोडला अलीकडेच निघली. इथून आता सरळ एअरपोर्ट आहे 2-3 किलोमीटर, 2-1 किलोमीटर. तर मी चालू एअरपोर्टला, कारण आपल्याला ओलाचे राईड कम्प्लीट करायचे. आणखी 3 राईड 11 वाजेपर्यंत. तळावळी पाळचे एक राईड पडत होते आपल्याला, पण आपण ब्रिजवर होतो, ब्रिज खाली होती. ते 3 किलोमीटर फिरून जाण्यापेक्षा एअरपोर्टला जाऊ, एखादी व्यवस्थित राईड बघू आणि बघूया, कारण त्या राईडला परत तिकडनं लवकर भेटणार नाही. आपला टाइम पण जाणार आणि मागं पण आपण 6 किलोमीटर मोकळा आलो होतो काल परवा. तर त्याच्यामुळं आता इथनं बघू आपण पुढे जातोय. आपल्याला हिंजवडीची राईड पडली, एक डिजिटल राईड, म्हणजे ऑनलाईन पेमेंट असणार याचं. तर ठीक आहे, आपली दुसरी राईड ही 2 म्हणजे तिसरी आहे, पण ऑफिशियल दुसरी 8 वाजेनंतर 7 वाजेनंतरची. तर 435 आपलं का 445 आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 54 आणि टाइम झालाय 7:51. तर बघू आता इथनं हे वेळ किती लागतोय जायला, कारण आपल्या घरापासून आपण जवळपास 7-8 किलोमीटर एक्स्ट्रा गेलो होतो एमटी. त्याच्यानंतर आपल्याला राईड भेटली, सो ते किलोमीटर जास्त दिसते. बघूया किती मॅच करता येते आपल्याला. तर आत्ताची राईड आणली होती आपण एअरपोर्टपासनं त्या अलीकडच्या चौकात कॉमर्स झोन, आय टी कॉमर्स झोन पासनं हिंजवडीची. पेमेंट काय आपल्याला दिसलं नाही, कारण पेमेंट डिजिटल होतं. सो ठीक आहे, आपण औंधपासनं वळलो होतो. तर कस्टमर बोलले आपल्याला रस प्यायचं आहे कुठंतरी. म्हणजे ठीक आहे, घेऊ साईडला. आणि साईडला घेतली तर मला पण त्यांनी घेतला. मी नको बोललो होतो, मला नको, पण ऐकलं नाही, त्यांनी घेतला. रस घेतला तिथं आणि म्हणले थोडा वेळ लागेल, म्हणजे रस प्यायला 10-15 मिनिटं लागले असतील, 10-1 मिनिटं. तर ते म्हणले मी तुला काहीतरी एक्स्ट्रा देतो, तुम्हाला 50 रुपये त्यांनी एक्स्ट्रा दिलेत. तर असं 288 कस्टमरचं बिल झाले. 50 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले. समजा 290, तर 340 रुपये आपल्याला या राईडचे भेटलेत. आणि टोटल आपलं अर्निंग झालंय 720 काहीतरी आणि 30, 750, 760, 770, 770 आपलं अर्निंग झाले आणि 78 किलोमीटर गाडी चालली. तर आता इथं आपण फेज 2ला आपण चाललोय फेज 1च्या साईडला. पुढं CNG फिल करू आणि थोडंसं फ्रेश पण होऊन घेऊ आणि नंतर मग परत ऑन चालू करतो. कारण 9 वाजले, 10-11 2 तासामध्ये 2 राईड आपल्या झाल्या पाहिजेत ओलाच्या. भेटल राईड असं वाटते मला, पण आधी फ्रेश होतो, कारण पुढे भेटल नाही भेटल माहित नाही फ्रेश व्हायसाठी. कारण कधी पण असं हे नाही करायचं, फ्रेश होऊन घ्यायचं जेव्हा वाटते तेव्हा. तर ठीक आहे, आणि तिथं लगेच नाश्ता पण आहे, आपण नेहमी करतो तिथं ते. तर बघूया किती वेळ लागतो. इथनं बहुतेक 3-4 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर जवळपास. हा 3च असेल.
तर चाललोय आपण तिथं. फ्रेश झाल्यानंतर पुढची राईड जेव्हा मी एक्सेप्ट करेल तेव्हा मी अपडेट करतो. आता किती वेळ लागतो, 10-15 मिनिटं लागल, बघूया. बघा इथं फेज 1 जिथं स्टार्ट होतं लेफ्ट साईडला लगेचच आहे पंप. HP आहे, CNG सगळं भेटतं इथं. आणि इथनं गॅस भरल्यानंतर लगेचच पुढचा टर्न घेऊन राईटला परत वाकडच्या साईडला जातो आपण. तिथं कॉर्नरलाच हॉटेल आहे, छोटंसं स्नॅक सेंटर. छोटं नाहीये, बऱ्यापैकी मोठं आहे. तिथं नाश्ता वगैरे करायचा आणि मग तिथनं पुढं बघू. आता नाश्ता करतोय का नाही करत मी त्याच्यावर आहे. पण राईड जर भेटली मला पटकन आधी इथल्या आसपास तर मी राईड करत, आधी गॅस भरतो, फ्रेश होतो आणि ऍप चालू करतो. तिथपर्यंत जायपर्यंत जर मला राईड भेटली तर मी राईड घेईल, नाही तर मग मी नाश्ता करेल. पंपापासून आपल्याला लगेच राईड भेटली. आपण गॅस भरला, बाथरूम तिथलं व्यवस्थित नव्हतं, सो आपण तिथनं लगेचच ओला चालू केला आणि आपल्याला एक राईड पडली बाणेर रोडची. तर कस्टमरला सोडलंय आणि इथनं ऍडव्हान्स मध्ये एक राईड पडली होती आपल्याला येरवडा हयाती हॉस्पिटल, हयात हॉटेल. तर ठीक आहे, कस्टमरला इथनं 2 किलोमीटर लांब आहे, हायवेला आहे. चाललोय आपण इथनं हायवेला. आणि आधीच्या कस्टमरचं बिल झालं 157, ऑनलाईन पेड केले ते. छोटीशीच राईड मला हवी होती, मोठी येत होती पण मी घेतली नाही, कारण आपल्याला 11च्या आधी 4 राईड करायचे. तर आता ही जर राईड मी कम्प्लीट करतोय तर 4थी राईड आहे. आपल्याला 300 रुपये एक्स्ट्रा भेटतील या फेअरचे, म्हणजे 4 राईड आपण कम्प्लीट केल्यात. तर मग टोटल आपल्या दिवसाचं आत्ताचं बहुतेक 900चं आपलं काम झालेलं आहे. आणि 93 किलोमीटर गाडी चालली, 9:48 झाले. तर आता इथनं बघूया किती वेळ लागतो ही राईड कम्प्लीट करायला, करतो अपडेट. तर आलोय आपण इथं येरवड्याला. कस्टमरला सोडले. कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट होतं 206 का 208 रुपये काहीतरी भेटलेत. तर टोटल अर्निंग आपलं ओलाचं झालंय 5 राईडमध्ये 1086 रुपये. आणि 50 रुपये आपल्याला ते कस्टमरने एक्स्ट्रा दिले ते, आणि इन्सेंटिव्ह 300 रुपये. तर असा टोटल 1430 का असं काहीतरी येते, वरती 35 वगैरे. तर पकडा 1450 रुपये आपलं अर्निंग झाले. टाइम झालाय 10:37 आणि गाडी चालली 110 किलोमीटर. आपण CNG पण भरलाय. CNG तर 2 गाड्या खाली झालाय, बाकी आहे. तर आपण काय खाल्लेलं नाही आणि भूक लागली. आता इथं एक तर मला स्टेशनला जावं लागेल, नाही तर मग आपण एअरपोर्टला, पण ते एअरपोर्ट साईडला माझ्या हिशोबाने लांब पडेल. तर इथनं मी वळवून परत हळूहळू निघतो. आणि जर व्यवस्थित राईड भेटले तर राईड, नाही तर आपण स्टेशनला जाऊ, फ्रेश होऊ, कारण फ्रेश पण झालो नाही तिथं. आणि नंतर बघूया पुढं कुठं जातोय ते, कारण माझ्या हिशोबाने एक 20-25 मिनिटं आपले जाणारच आहेत. तर ठीक आहे, बघूया किती वेळ लागतोय, करतो अपडेट. जवळपास अर्धा तास झाले आपण थांबलोय, राईडच नाही व्यवस्थित. आणि आपण फ्रेश झालोय. 1-2 राईड पडतात आहेत, पण त्या अशा की सातारा रोड वगैरे त्या साईडच्या. आता एक पडली, लोहगावची एक पडली, एक पिंपळे सौदागरची होती, पण ती एक्सेप्ट करूच तर दुसऱ्याने एक्सेप्ट झाली. लोहगावच्या छोट्या राईड पडतात आहेत. हे काय 150 रुपये मगरपट्टा असल्या राईड पडतात. या काही राईडनं आपल्याला तिकडे जायचंच नाहीये, आपल्याला PCMC साईडला राईड पाहिजेत. तर बघूया, थोडं वेट तर केलं तरी हरकत नाही, पण राईड इथनं भेटण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण रेल्वे आहेत वाटतं. तर भेटून जाईल राईड, थोडंसं वेट करावं लागेल, हरकत नाही. 11:15 झालेत, थांबलोय आपण. बघूया आता किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड आपल्याला भेटायला. आपण आलोय एअरपोर्टला. बालेवाडीपासून आपल्याला राईड भेटली होती एअरपोर्टची, पिंपळे निलकपासून जवळपास थोडी अलीकडे. तर 223 काहीतरी भेटलेत आपल्याला. 1320 का असं काहीतरी झालंय. ओलाचं 185, उबेर 50 रुपये एक्स्ट्रा कस्टमरकडनं आणि 300 रुपयाचं इन्सेंटिव्ह. जवळपास 1820 वगैरे 1850 आपलं अर्निंग झालंय टोटल. तर आता इथं कॅब तर ओलाची नाही भेटली, आणि तर आता उबेर चालू करतो. बघूया तर आपल्या घरच्या साईडची राईड भेटते का, गो टू करू आपण. आणि टाइम झालाय 1:30 वाजलेत. गाडी चालली 155 किलोमीटर. आपलं 1800-1850 अर्निंग आपलं झालेलं आहे. 550चं CNG पकडलं तरी 1300 आपल्या आहेत आज नेट. ठीक आहे, बघूया इथं कुठं राईड पडते का, करतो अपडेट. इथनं राईड पडणं मुश्किल आहे, कारण एअरपोर्टला आलो होतो आपण, बघितलं, उबेर चालू केलं. 146 गाड्या आहेत पुढं आपल्या
146 तर मुश्किल आहे. तर आपल्याला एअरपोर्ट सोडावं लागेल. एअरपोर्ट सोडून आपण इथनं पुढं आपण गोटू टाकले या चौकापासनं, कारण इकडनं माग माझ्या एअरपोर्टच्या राईड पडतात आणि इकडं पुढं बाहेरच्या राईड पडतात उबेरच्या बाबतीत, आणि ओलाचं तर आधीच पडतात. तर ठीक आहे, आपण दोन्ही याला गोटू टाकले. आता जो आपल्याला राईड देईल, आता इथनं 11 किलोमीटर भोसरी आहे, त्याच्या आधी आपल्याला राईड पडली तर ठीक, बघूया आपल्याला कोण देते गोटू.